कसली गोली आहे ती? छान, तुला छान आवडते ती? आवडते तुला? नको खाऊ, छी आहे ती. हा असं आहे का? खोकला येतोय म्हणून गोळी खाते म्हणते ती. मित्रांनो, आता आमच्या गावच्या यात्रेची प्रथा बघा कशी आहे. तर मित्रांनो, यात्रेमध्ये आमच्या गावातील मुस्लिम बांधवाला पहिला मान दिला जातो बरं का. महाराष्ट्राची दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदीचं पाणी पैठणवरून देवाला वाहण्यासाठी जवळपास 100 किमी पायी चालत घेऊन आलेल्या भाविकांच्या पाया पडून आम्ही सर्वांनी असं दर्शन घेतलं. नंतर डीजेवर लेकीसोबत थोडा असा डान्स केला. तर मित्रांनो, आमच्या यात्रेची मस्तपैकी कावडी मिरवणूक झाली. डीजे वगैरे लावून मस्तपैकी डान्स केला. काही जणांनी आपलं जो पारंपरिक नृत्य असतं लेझिमचं, तर त्याच्यावर डान्स केला. आम्ही पण चांगला डान्स केला आणि आता आम्ही झोपलेलो आहे. तर मित्रांनो, कावडी मिरवणूक म्हणजे काय असतं माहिती आहे का? गोदावरी नदी, ज्याला दक्षिण गंगा म्हणतात आमच्याकडे, तर तिकडनं ते पाणी आणलं जातं. पायी चालत जातात बरेचसे मुलं वगैरे, आणि ते पाणी वगैरे आणून मग ते देवाला वाहिलं जातं तिथं आजच्या दिवशी. आणि मग उद्या आपली मग पूर्ण गावची यात्रा असते. मग खाऊ वगैरे सगळं नाही का? उद्या असते खेळणी वगैरे सगळे टेम्पररी दुकान असतात ना, तंबूवाली ती. आणि हे बघा, आता आम्ही दादाला यांना आणायला आलो होतो इकडे. हे बघा, दादा ते पण आलेले आहेत. हे बघा, हे झोपलंय माकड, नाहीतर काय. अरे बापरे, कोण आलंय? गोटू आहे काय? गोटू आहे? ए पिलू दीदी, आमची झोप झाली आमची. अरे बापरे, थांबा दादा, पुढे बसा तुम्ही, मी मागे जाते. ते एक आजोबा बसले होते ना मागे, त्यांना सोडलं इथे. इकडे एक चिमणी जबाबदारीचं ओझं सांभाळून स्वतःचा अभ्यास पण करत होती. नंतर दादा वहिनीला घेऊन घरी आलो. ही आमची आजी, वडिलांची आई बरं का. खूप भाग्यवान आहे आमची आजी. तिला नातू पंतू यांना खेळवता आलं. नंतर मस्त गावरान पिठलं आणि बाजरीची भाकरी खाल्ली. पप्पाला किती टोपी मध्ये घे, तसं नाही, इकडे बघ. हा चहाची घे. पप्पाला पण टोपी मध्ये घेते ती. नाही घेत म्हणते. काय बाबा आहे तो? बापरे. चला आपलं जेवू पटकन. तर मित्रांनो, आम्ही आता जेवून आहे ना मंदिराकडे चाललेलो आहे उद्याच्या यात्रेची तयारी पाहण्यासाठी. कारण आज सर्व दुकानं वगैरे लावतात मस्तपैकी. खेळण्याची दुकानं, जेवणा खावण्याची दुकानं, खाऊची दुकानं. चला तर बघूया काय तयारी चालू आहे. इकडे मस्त पपईचा बाग आहे, तिकडे आलोत आता आम्ही. हा बाबू, काय करायचंय? खायचंय. पपईचा बाग आहे, ती म्हणते पपई खायचे मला. हे बघा किती भारी बाग दिसतोय नाही का? दाखव बघू. कडक आहे म्हणते. तयारी चालू झाली सगळी. हे बघा, मी तर सगळे देवबाप्पाचे प्रसाद उचलू खाते. हा छान आहे. छान लागला तुला? कसा खाते दाखव. आयला सगळे लोक आणून तिथं प्रसाद ठेवतायत आणि ते आणू खाते. त्या बघा कशी करते. आईस्क्रीम नाहीये बाळा, संपली आईस्क्रीम. आईस्क्रीम कुठं दिसते तुला इकडे? आईस्क्रीम नाहीये. देवाला नैवेद्य घेऊन चाललेली आमची जिजी. हे बघा, नंतर देवाला नैवेद्य आणि चांदीचा घोडा वाहून आम्ही आमचं घर पाहायला गेलो. तर मित्रांनो, हे आमचं घर आहे. हे बघा, आणि हे कधी बांधले माहिती आहे का? 2003 मध्ये. हे बघा, आता त्याचं भरपूर रिनोव्हेशनचं काम करावं लागणार आहे, खूप सारं. हे बघा सगळं हे पडलंय, तुळशी वृंदावन वगैरे.
इकडे स्वयंपाकाची खोली वगैरे बनवायची आहे, इकडे पोर्च वगैरे द्यायचं आहे, भरपूर काम आहे. पुन्हा हे समोरचं मंदिर पण बनवायचं आहे. हे बघा असं आमचं घर आहे गावचं. चला तुम्हाला आतमधून दाखवतो. हे बघा आतमधून असं आहे. कोणी राहत नसल्यामुळे एकदम असं थोडंसं अस्वच्छ झालेलं आहे. कलर वगैरे देखील करावं लागणार आहे. ए इकडे या, चला इकडे ये. बाबाला तिकडून किती मस्ती करते. हे सगळं स्टोरेज रूम केलेली आहे आम्ही इकडे. बघा